थापा तू का नहीं जेवला, क्यों नहीं खाना खाया आपने? दर्द है इसलिए खाली ये पीना चाह रहे हो? थोड़ा 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 खाओ। आपका क्या हुआ, आप खा लिया? फिनिश? यू वांट राइस? ओके ओके। डॉक्टर हाँ ओके ठीक आहे. काय 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 खाल्लं डॉक्टर? डाळ भात शिरा. आणि शिरा बी खाल्ला? अरे वा 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 वा. हा काय काय चालू आहे खायला? डाळ भात वरण शिरा. अरे वा जेवा जेवा जेवा. काय खातो निल्या? आवडतं हा आवडतं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. काय काय नीट बघ वरती बघ, नीट बघ डोकं कर. हा काय काय खायला? आवडतंय सर. सगळं आवडतं पण काय काय टाटामध्ये काय काय? सुक्का भात शिरा हा. तुपाचा शिरा हा चवळी वरण भात. ओके. तुझा शिरा कुठे आहे? शिरा नाही खात, बोट नाही खात, का? मला आवडत नाही. ओके ठीक आहे. काय काय खाताय आता ते अजून? आता सुरुवात झाली, का अजून काय आहे? भातासंग काय आहे? आता सुरुवात आहे. अरे हो हो पण काय खाताय भात अजून? शिरा हे खातोय. काय? आता सुरुवात केली. हा डाळ भात शिरा खातो. हा डाळ भात शिरा. हाँ बेटा क्या क्या खाया? हलवा भी खाया? अरे वाह. शिरा काय काय खाल्लं? भात वरण शिरा. चपाती खाल्ली का नाही? हा अरे वा 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 वा. बाबूराव काय खाल्लं? जेवण चाललंय. काय काय चालू आहे? काय खाताय? काय खाताय? नाही काय काय नाही. खातोय? नको काय. अरे थोडा शिरा असेल, काय खायचंय? शिरा थोडा. थोड़ा शिरा खायचा है? ओके ठीक है. दिनेश बेटा क्या खा रहे हो? बैठ के बैठ के बैठ बैठ के. गिरना नहीं गिरना नहीं. हाँ क्या 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 खा रहे हो बताना मुझे. बोल दो. शिरा खायचा है? शिरा खा रहे हो? अरे वाह मेरे बच्चा बहुत अच्छे. खाना खाओगे, देखो तुम खाओगे तो जियोगे. हाँ अगर नहीं खाओगे तो क्या क्या फ़ायदा है फिर ज़िंदगी में? हम यहाँ पे आपको मरने के लिए लाए हैं क्या? भूखा मारने के लिए लाए हैं क्या? नहीं है ना. खाओ बेटा पूरा पेट भर के खाओ. बरं शिरा कुणाकुणाला खायचा आहे? हात वर करा. शिरा सगळ्यांना खायचा आहे? हा चांगलं झालंय. मित्र आज आपल्या इथे एक दानशूर व्यक्तिमत्व आलेले होते. मुलगी सून आणि मुलगा आलेला होता. त्यांनी नाव गुप्त ठेवायला सांगितल्यामुळे आपण या जागेवरती त्यांचं नाव गुप्त ठेवत आहोत, नाव सांगत नव्हत. त्यांनी आज आपल्याला आज वृद्धाश्रम अनाथ आश्रममधील हे जे दिसतात तुम्हाला तरुण बी आहेत, बाबा बी आहेत आणि वरती आपल्या आजी बी आहेत. या लोकांसाठी त्यांनी जेव्हा अन्नदान केलेलं आहे मित्र हो, त्याप्रमाणे आपण त्यांच्या जागेवरती थँक्यू म्हणणार नाही. असंच आपल्याला आपल्या आज वृद्धाश्रमला आजी आजो आतमध्ये असलेले दाखल असलेले बेवारस अनाथ निराधार मनोरुग्ण जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी असंच आपल्याकडनं कायम प्रेम राहू द्या आणि आपण वारंवार भेट द्या. धनसुरांना मी विनंती करणार आहे की आपण फक्त केवळ आणि केवळ बेवारसच लोकांना सांभाळतो. ज्यांना कोणीही नातेवाईक नाही, आपलं म्हणणारं कोणीही नाही, अशा लोकांनाच फक्त आपण सांभाळतो. तेव्हा मी तुम्हाला विनंती करणार आहे की अशा आजी आजोबांना, तरुणांना आणि आपण अन्नदान करावं.